असं आहे की मला 2 जुलैला मला काही मीटिंग लावायच्या होत्या, पण त्या लावता आल्या नाहीत. परंतु 9 तारखेचा आणि पुढचे जे काही आमच्याकडे आता जे काही 4 आठवडे आहेत, ते 4 आठवड्याचा विषय आम्ही विचारात घेतोय आणि तेही नवीन लोकांच्या माध्यमातून. जुन्या लोकांचं जो नेहमीप्रमाणे मी थोडंसं जे आहेत आता जागे होत आहेत, आता लिडरशिप करायला तयार होत आहेत. आता त्यांना लक्षात येते की आता भरपूर चांगलं काम झालेलं आहे. आता आपल्याला नेतृत्व त्यांना करायचं आहे. नेतृत्व करताना त्यांना सरळ सरळ म्हणजे मोठ्या लेवलला त्यांना काम करायचं आहे. तर त्याचे बरेच मेल पण आलेले आहेत. तर आम्ही पॉझिटिव्ह आहोत. माझं टॅगलाईनच आहे व्हॉट्सअपला, माझी टॅगलाईन अशी आहे की डोंट बिकम अ किंग, यू बिकम अ किंग मेकर. यू डोंट बिकम अ किंग, यू बिकम अ किंग मेकर. त्याच्यामुळे राजे आपल्याला बनवायचेच आहेत आणि एमसेल मध्ये तेच काम चालू आहे. सर लवकरच म्हणजे अजूनही माझं ते जे आहे सॅटर्डे सेशन्स म्हणजे जे झोन वाईज जे काय आहे प्लॅनिंग जे आहे ते मी करण्यामध्ये थोडंसं मी तिथे कमी पडतोय. परंतु नवीन लोकांच्या माध्यमातून, नवीन टीमच्या माध्यमातून मी हे जे आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जे आपण कल्चर जे डेव्हलप करायचं आहे रेग्युलर कल्चर ते मी सुरू करेन. थँक्यू सर. ग्रेट. खूप छानच तुम्ही करताय आणि तुम्ही विषय इनडायरेक्टली ते मांडलात. तर तुम्हाला सगळ्यांना मी आश्वस्त करू इच्छितो, सिनियर प्राईम पिढी तुम्हीच असणार आहात आणि लोकांना तुमच्यासोबतच काम करावं लागेल. सो वी गो हेड. आणि तुम्ही छान काम करताय आणि ताकदीने काम करा. झारखंडमध्ये झारखंडमध्ये आम्ही तुम्हाला झारखंडची माहिती आम्हाला हवी होती. 5 मध्ये मला मिस केलं आम्ही. वी वॉन्टेड टू टेल द वर्ल्ड की तुम्ही नेमकं काय करताय. नेक्स्ट टाइम तुम्ही असाल तर मग आम्हाला पुढच्या वेळेला चांगल्या प्रकारे सांगा. येस, ऑफकोर्स नाव आय एम गोइंग टू द पर्सन ज्यांना काही 15 सेकंदच द्यावे, कारण त्यांना ऑलरेडी काल वेळ दिलेला होता. तर सर गुड मॉर्निंग बोला आणि पुढे चला. सर गुड मॉर्निंग, वेलकम. गुड मॉर्निंग सर. 5 मिनिटं तर लागणारच आहे. ओके, ठीक आहे. ठीक आहे. सर्वात आधी तर काही खूप सिरियस कन्सर्न आहेत. नंबर 1, काल असं वैभव चव्हाण सरनी ते बोललं पाहिजे होतं, पण मला माहित नाही ते कुठे मिसआउट झालं. काल सिन्नरची मीटिंग झाली होती. माझ्याकडे रात्रीला 1-2 माझे लोकांचे फोन आले होते की त्याच्यामध्ये त्यांचे जे काही कन्सर्न होते सीबीजी प्रोजेक्ट रिलेटेड ते तर झाला विषय, पण त्याच्यानंतर त्या मीटिंगमध्ये त्या लोकांनी असं सांगितलं की आमचे MVP रिटर्न करायला सांगताय पैसे आणि ते इंटरेस्ट पण मागताय. आणि प्राची मॅमनी असं सांगितलं की असे काय MVP असतील तर आपण इंटरेस्ट सकट पैसे परत देऊ. तर हा विषय माझ्याकडे आला आहे आणि जर आपण असं सांगितलं सर तर हजारो लोक उभे होतील विथ इंटरेस्ट 3-3, 4-4, 5-5 वर्ष आहे. तर इट कॅन बी अ बिग कन्सर्न. तर त्याच्याबद्दल साम सरांना आयडिया आहे का की असं काही स्टेटमेंट झालेलं आहे, आणि असेल तर सरांनी त्याच्याबद्दल काय प्लॅनिंग आहे, कसं काय आपल्याला करायचं आहे त्याच्याबद्दल गायडन्स करावं. कारण आज तर असं आहे की जे रेंट आहे लोकांचे ते द्यायला आपल्याकडे फंड नाहीये. तर मग इंटरेस्ट सकट लोकांना पैसे कसं देणार, आणि जर तो तुफान आलं तर त्याला काय उत्तर देणार, हा माझा पहिला कन्सर्न आहे. दुसरं, काल माझ्याकडे मोहन बडोडिया, ईडर अशा तालुक्यातून एक अग्रीमेंट आला खालून MVEचा, MCL विलेज एंटरप्रेनर. या अग्रीमेंट मी वाचला. मी आधी पण विनंती केली होती की अग्रीमेंट आम्हाला एकदा दाखवा, काही असेल तर आमचे इनपुट्स घ्या आणि मग जे काय असेल ते खाली पाठवा. पण परत ते विषय तसाच चालू आहे. तो अग्रीमेंट खाली गेला, खालून आमच्याकडे आला आणि वाचला मी. तर त्याच्यात 1-2 मुद्दे असे महत्वाचे आहे, ज्याच्यात एक मुद्दा आहे की MVEनी ते नेपियर गवत कापायचंय, सन ड्राय करायचं आहे आणि मग ते 70% त्याचं मॉइश्चर गेलं म्हणजे 30% मॉइश्चर असलेलं त्यांनी ट्रान्सपोर्ट करायचं आहे. दुसरा विषय त्याच्यात असा आला की त्याच्यामध्ये 500 रुपये पर टन त्याला मिळणार, म्हणजे 400 रुपये कटिंग अँड ट्रान्सपोर्ट आणि 100 रुपये फ्रूट ट्रेनिंग अँड जे काही म्हणा त्याला, असं काहीतरी वर्ड दिलं आपण त्याच्यात. आता 100 रुपये म्हणजे 3 टन मी घेतलं शेतकऱ्यांकडनं आणि ते सुकवलं तर 1 टन होणार, आणि त्या 1 टनवर जर मला 100 रुपये भेटणार असेल तर 33 रुपये 33 पैसे अप्रॉक्सिमेट पर टन झालं सर. याच्यामुळे परत खाली ते प्रश्न निर्माण झाले आणि काल रात्रपर्यंत लोकांनी डोकं खाल्लंय की सर हे काय आहे परत आता. तर एकतर परत तोच विषय की का आम्हाला न माहिती देता किंवा न इन्फॉर्म करता खाली का डॉक्युमेंट जात आहे, आणि जाताय तोही माझा प्रॉब्लेम नाहीये, पण मग त्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार. आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपण डॉक्युमेंट देतोय की सन ड्राईंग करून आणा, तर आपलं काय प्लॅनिंग आहे. लोकांनी स्पष्ट सांगितलंय की सर हे MBP कडनं होणार नाहीये, याला तुम्हाला सेंट्रलाइज व्यवस्था करावी लागेल. मग काय आधारावर लोक डॉक्युमेंट साईन करतील.
तर हे क्लिअरिटी करून प्लीज सर पुढे जावं. असं हे प्रॉब्लेम आहे, खूप आहे, याला आता खूप सिरियसली घ्यायची गरज आहे. तिसरा विषय सॉफ्टवेअरबद्दल. सॉफ्टवेअरचं मंगेश सरांनी मला सांगितलं होतं की असं असं सॉफ्टवेअर रेडी झालं आणि मी सरांना विनंती केली की सर प्लीज आम्हाला एकदा दाखवा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजताची ट्रेनिंग झाली. सॉफ्टवेअरमध्ये डॉक्युमेंटेशन झालंय, कसं फीड करायचं, सगळं व्यवस्थित झालंय, त्याच्यात काहीच शंका स्थान नाही, चांगलं काम केलंय. पण माझं कन्सर्न आलं जेव्हा ती सही आली. ती सही तो व्यक्ती एक पेपरवर करणार, ती सहीला क्रॉप करणार आणि सिनियर प्राईम बीडीए स्वतःच्या एंट्रीने ती सही त्या डॉक्युमेंटवर पेस्ट करणार आणि ते डॉक्युमेंट एमसीएलकडे जाणार. सर एक कॉमन व्यक्तीलाही हे कळलं पाहिजे की लिगली हे कसं अलाउड होणार. मी कुणाची सही कुणाच्या डॉक्युमेंटवर कसं पेस्ट करू शकतो. मग आपली टीमांमध्ये इंटिग्रिटी नाहीये का. एक डिपार्टमेंटला दुसऱ्या डिपार्टमेंटला इन्व्हॉल्व्ह करून कसं काम केलं पाहिजे ते माहीतच नाहीये का लोकांना. कशी त्याला लिगल स्टँडिंग. मी विचारलं प्रश्न की मग हे सगळं झालं, उद्या तो व्यक्ती बोलला की माझी सहीचा दुरुपयोग या व्यक्तीने केला, याच्यावर कंप्लेंट करा, तर आम्ही काय उत्तर द्यायचं. आणि दुसरा महत्वाचं की त्याला लिगल स्टँडिंग काय. तर असे विषय हे बेसिक स्टेजला झाले पाहिजे आणि एक्सपिरियन्स व्यक्तीला त्याची माहिती असली पाहिजे, खूप महत्वाचं आहे. त्याशिवाय काही लिगल इश्यू ऑलरेडी झालेले आहे ज्याच्याबद्दल साम सरांना कल्पना असेलच. जसं घोगामध्ये अमृताबेनवर FIR झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये. फॉर्च्युनेटली ते MVP वाले वैभव सरांच्या संपर्कमध्ये पण होते, माझ्या संपर्कमध्ये पण होते, कारण भावनगर हे आमचं गाव आहे आणि त्या गावात आमचं नाव आहे. रावल कम्युनिटी म्हणजे एक पॉवरफुल कम्युनिटी तिकडे आहे. दे रिस्पेक्ट अस. मी त्यांना सगळा विषय डिटेलमध्ये समजवला आणि त्यांनी असं सांगितलं मीडियामध्ये की MCL खरी कंपनी आहे, MCLनी काही खोटं केलं नाही, सगळीकडे काम चालू आहे, पण अमृताबेननी खूप खोटं केलंय. पण हे विषय आता होता आणि त्यांनी MVPमध्ये MVPचे पैसे स्वतःच्या अकाउंटला घेतले आणि आज ती जगाला सांगते की आम्ही हायकोर्टात जाऊ. तर असे लिगल इश्यू वेगवेगळ्या जागेवर चालू आहे आणि वी नीड टू बी व्हेरी सिरियस, व्हेरी फास्ट. आणि हे असं जे आपला कारभार चालू आहे सर, याच्याने आपण सर्व्हाइव्ह होणार नाही. सगळे लोक प्रॉब्लेममध्ये येणार, इन्क्लुडिंग MCL, इन्क्लुडिंग अस, इन्क्लुडिंग BDA, तालुका सगळेच. आज काही तालुक्यात लोक पैसे देत आहेत, पण काही तालुक्यात लोक पैसे वापरून मोकळे झाले. आपण ते सांगू त्यांना की बाबा हे आम्ही नाही घेतले, पण त्याच्याने आपण सुटत नाही. तर या वस्तूवरती खूप विचार करायची गरज आहे. शेवटचं माझा प्रश्न म्हणजे देर आर 2 मेजर सॉल्युशन टू ऑल दिस प्रॉब्लेम. पहिलं सॉल्युशन आहे की आपण लवकरात लवकर पॅलेटिंग मशीननी पॅलेट बनवून M-स्टोअर लॉन्च करून लोकांना कुकिंगमध्ये डायव्हर्ट करावं. जी आपली मार्केट असेल, ज्याच्यात सेल होईल, लोकांना कॉन्फिडन्स येईल. दुसरं, याच पॅलेटमध्ये काही इन्ग्रेडियंट्स ऍड करून सेम मशीनमधनं आपण कॅटल फीड मोठ्या प्रमाणात बनवू शकतो. नेपियर ग्रास प्लस काही प्रोडक्ट असं कॉम्बिनेशन करून त्याच मशीनमधनं आपण, म्हणजे मी सायंटिफिकली अवेअर नाही याच्यात, पण मला असं वाटतं की ते कॅटल फीड पण आपण बनवू शकतो. तर एक कॅटल फीड आणि एक पॅलेट बायोकोल, हे 2 आपलं मोठं मार्केट आणि सर्व्हायवल असू शकतं. तर जिथे आपलं पहिलं मशीन जाणार असेल पॅलेटिंगचं आणि कधी जाणार असेल ते प्रॉपर वेनी जर आयडिया आली तर आम्ही ते अकॉर्डिंगली ते प्लॅनिंग करू शकतो. आणि चौथं म्हणजे दुसरं जे असणार आहे सपोर्ट किंवा सर्व्हायवल, दॅट विल बी प्रोडक्ट्स. जे काय आपण लॉन्च करू त्याच्यावरती मी लवेश सर काम करतोय, बाकी लोक पण काम करताय. जे काय असेल त्याच्यावरती फेअर हे केलं पाहिजे. मी काल धीरज सरांना रिक्वेस्ट केली होती, CS बरोबर मला बसवा, आम्हाला काही पॉईंट समजून घ्यायचे की कशी डिस्ट्रीब्युशन पाहिजे, कसं बिलिंग पाहिजे. पण काल काही ती मीटिंग झाली नाही. तर ती एक मीटिंग आपला CS बरोबर लावावी, म्हणजे आम्हाला कळेल की आम्हाला कसं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. आम्ही आमचा प्लॅन रेडी केला आहे, पण तो प्लॅन कसा केला पाहिजे ते त्याच्यासाठी लिगलिटी आम्ही आमच्या CAला सगळं विचारू. पण अल्टिमेटली युअर डिसिजन इज द फायनल डिसिजन. तो आम्हाला ते कळलं पाहिजे. आणि सॉफ्टवेअरमध्ये पण ज्या पद्धतीने आपण वर्क ऑर्डर देतोय, ज्या पद्धतीने आपण कंडिशन करतोय, त्या कंडिशनमध्ये सॉफ्टवेअर रेडी होणार नाहीये. आयदर आपण ते करून घ्यावे लवकरात लवकर, किंवा मग त्या व्यक्तीला जे पाहिजे तसं ते देऊन. आपण ऑलरेडी करोडो रुपये दाबावर लागले, 5-10 लाख रुपयांनी आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाहीये. तर एक पैसे आपण दाबावर लावतोय असं समजून ते केलं पाहिजे सर. हे कन्सर्न आहे, खूप सिरियस नोटवर घ्यायची गरज आहे. प्राईम BDA, सिनियर BDA आम्ही सगळे मिटिंगा घेतोय. मी 2 महिन्याचं शेड्यूल बनवलंय, पण त्या शेड्यूलला सपोर्ट देण्यासाठी व्यवस्थेची गरज आहे, तरच रिझल्ट येणार. हे सगळे माझे कन्सर्न आहे सर. याच्यावरती खूप खूप सिरियस नोटवर विचार करावा अशी नम्र विनंती. थँक्यू सर. येस सर, थँक्यू व्हेरी मच. ऑल पॉइंट्स आर नोटेड डाऊन. तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळ्या कन्सर्न आपण टॅकल करत आहोत. सो थँक्यू व्हेरी मच फॉर पार्टिसिपेटिंग. अँड नाव विथ युअर परमिशन आय वेलकम आदरणीय श्याम गोलप सर, रत्नकार, शिल्पकार, इतिहासकार आणि आज काय भूगोलकार, खगोलशास्त्रज्ञ, जे काय असेल ते, उज्जैन महाकालेश्वर यांचे वैभव चव्हाण आणि ज्यांचं लाईफ खूप उज्जैन आहे, उज्ज्वल भविष्य, उज्जैन भविष्य.
लेट्स वेलकम श्याम गुलाब सर आणि टेक्निकली ऑल्सो वेलकम सगळा कार्यभार सांभाळणार आपले डिरेक्टर प्राची मॅडम. आणि मी 2 मिनिटं मला द्या फक्त. सर आपण परत वैभव चव्हाण साहेबांना विसरला. अरे काय नेमकं तुमचं असेल का अरे बेटा पार्टीला एकमेकांना वैभव चव्हाण साहेब माफ करा मला ते काय क्लिअर बोलले विसरलो. मंगेशर तुम्ही सांगत पण नाही. बरं ठीक आहे मग आता ते श्याम सरांच्या उपस्थितीमध्ये बोलतील. थँक्यू व्हेरी मच. एवढंच बोला. थँक्यू बोला. सर काय नाही राहुल साहेबांनी जे सांगितलं तो विषय मी बोलणारच होतो. कारण काय बोलू संपला विषय. पुढे बोला दुसरा विषय बोला. मुलांचे जे आहे ते म्हणजे माझ्या पण टचमध्ये होते राहुल साहेबांच्या पण टचमध्ये एकामेकाच्या कम्युनिकेशन मध्ये सरळ समजत होतं. त्यांना जे आहे त्यांनी मीडियामध्ये जी बाईट दिली त्यामध्ये एमसीएल चांगलंच आहे म्हणून सांगितलेलं आहे सगळ्यात महत्वाचं. ते आपण त्यांना त्या पद्धतीनं सांगायला सांगितलं. आणि याच्याशिवाय बाकी तर आजच्या ह्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर मी एकच म्हणेन की श्याम सर जे आहेत आमच्यातली जी आंतरिक शक्ती आहे ती जागृत करायचा प्रयत्न करतात. कारण हे आपला पूर्वी भारत म्हणजे होता आणि आज पण तसाच आहे. फक्त तो जो आहे आज आपण तो त्या पद्धतीने आहे हे समजत नाही. म्हणजे मला एक उदाहरण आठवलं म्हणून एक बोलतो. आपल्याला अर्धा किलोमीटर चालायचं म्हटलं तर एक 5 ते 10 मिनिटं लागतील. पळत जायचं म्हटलं तर परत आणि कमी अंतर लागेल आणि तेच अंतर पळत असताना पिसाळलेलं कुत्रं लागलं मागे तर ऑलिम्पिकचं रेकॉर्ड पण मोडू. म्हणजे हे सगळं आपण करू शकतो. आणि त्यामुळे ही भारताच्या लोकांच्या मध्ये क्वालिटी आहे. आणि आज जग जे आहे तसं विचार केला तर बऱ्याच कंपन्या भारताचीच लोक चालवतात. त्यामुळं आपण 100% पाठीमागं मोठं होतो आता पण आहे. फक्त ती जागृती करायचं काम चालू आहे. ती झाली की आपण 100% जसं रावल साहेब बोलतात की विश्वगुरु भारत बनणार आहे. ते बनणारच आहे 100%. आणि बाकी तर सिन्नरचा प्रॉब्लेम झाला. रावल साहेबांना मी सांगू इच्छितो की जे आहे ते त्यानंतर धीरज साहेबांचा माझा मिटिंग झाला तर फोन झाला की सिन्नरवाल्यांना पण सांगितलं तुम्ही तसं खाली सांगू नका आणि कंपनीच्या सिस्टमनुसारच त्यांना रिटर्न मिळतील एवढंच वाक्य बोला. बाकी डबल मिळणार आहे किंवा इंटरेस्ट न मिळणार आहे ही काहीच कुठल्याच गोष्टी बोलायच्या नाहीत. कारण तो जी मॅडम जे आहे त्या ठिकाणी म्हणजे एकदम प्रोग्राममध्ये बोलून गेलेल्या आहेत. त्यानंतर बाकी तर सगळं ठीक आहे. फक्त आता ज्या एमकोलच्या ज्या आहेत इन्व्हेस्टर जे आहेत स्वतः करणारे तर त्या ठिकाणी व्हिजिट होणं गरजेचं आहे. आणि त्या व्हिजिट झाल्यानंतरच तिथल्या ज्या गोष्टी आहेत त्या ताबडतोब त्यांना मॅप मिळणं गरजेचं. आता आपण 26 जानेवारीला आळंदमध्ये आपण एमकोचं भूमिपूजन केलं. पण तिथलं जे कन्स्ट्रक्शन करण्यासाठी जे त्यांना जो डिटेल ड्रॉइंग जी पाहिजे कशा पद्धतीनं करायचं आहे त्यांना फक्त आपण एक स्केच काढून दिलं. पण त्यामध्ये कुठलं लांबी रुंदी वगैरे ही असं काहीच डिस्टन्स टाकलं नाही त्यामध्ये परफेक्ट असं तर ते कसं करणार. त्यामुळं ह्या ज्या गोष्टी ते होणं गरजेचं आहे. आणि हे जर झालं तर कारण का आपल्याकडे जे इन्व्हेस्टर आहेत ते इन्व्हेस्टरना आपण वेटिंगवर ठेवून चालणार नाही. आणि जर वेटिंगवर ठेवलं तर जे आहे ते परत म्हणजे त्याच्यामध्ये आणि दुसरा कुठला नवीन विचार येऊ शकतो. त्यामुळे जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना आपण फास्ट रिस्पॉन्स दिला तर आपली पण प्रगती फास्ट होईल आणि आपल्या प्रोजेक्टची इम्प्लिमेंटेशन पण ते फास्ट होईल. याच्याशिवाय रावल साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आपण कॅटल फील्डमध्ये करू शकतो. मी एकाबरोबर चर्चा केली ज्यावेळेस पॅलेटिंगचं ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस त्यांनी एका ग्रास पासून आपण जे आहे ती काय प्रोटीन्स वगैरे त्यामध्ये ऍड करून जे आहे ते कॅटल फीडची जी आहे म्हणजे 25 किलो असेल 50 किलो असेल ही बॅग तयार करून आपण 1, 2, 4 अशा काही डेअरीशी आपण कॉन्ट्रॅक्ट केला तर त्यांच्या मार्फत पण आपण हा जो बिझनेस आहे ती सगळ्या पद्धतीने करू शकतो. ही मला त्या ठिकाणी त्यांच्याकडून ही माहिती मिळाली. थँक्यू सर. थँक्यू चव्हाण साहेब. आणि खरंच माफ करा मी ते पीव्हीआर मध्ये ना ते कमेंटमध्ये तुमचं नाव विसरून गेलो. माफ करा. थँक्यू श्याम सर. तुम्ही आनंदाने मला रिमाइंड केल्याबद्दल. तर पुन्हा एकदा सगळ्यांनी पुन्हा असं होणार नाही. झाल्यास मी स्वतः सांगलेलं आहे. तर हे सोड तू आपण मला वाटतं श्याम सरांकडनं घेऊ. श्याम सरांना संधी देऊ आणि ते आता आपल्याला काय करतील. खूप चांगल्या गोष्टी आहेत अँड विल गो अहेड. जस्ट गिव्ह मी. थँक्यू लवेश सर. थँक्यू मायकेल साहेब. गुड मॉर्निंग. कशात आपण. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. छान आहे सर. आणि आता एमसीएल कडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होत चाललेला आहे. काल आदित्य बिर्ला ग्रुपच्या हिंडाल्को कंपनीच्या वैशाली सुरावार चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर ह्या आपल्या कंपनीचं नाव शोधत आल्या होत्या आणि त्यांनी आपल्या साईडला व्हिजिट दिली. व्हेरी गुड. त्यांना काल लिंक पाठवली आणि आज त्यांनी वेबिनार पण अटेंड केला. क्या बात आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला काही जरी लागेल तरी मी तुम्हाला हेल्प करेन. 8 ठिकाणी त्यांचे प्रोजेक्ट बाकायदा एमकोलचे प्रोजेक्ट म्हणजे कोलचे प्रोजेक्ट त्यांचे चालू आहेत.
हा. अभिनंदन साहेब. देशमुख साहेब गुड मॉर्निंग, कशात आपण? गुड मॉर्निंग सर, अगदी छान. व्हेरी गुड. वैभव चव्हाण साहेब गुड मॉर्निंग, कशात? गुड मॉर्निंग सर, एकदम मस्त आहे. आता बेंगलोरला जायची तयारी चालू आहे. छान आहे, छान आहे वातावरण, मस्त मजा करा. आनंदाचा तब्येतीची काळजी घ्या. कांबळे साहेब गुड मॉर्निंग, कशात आपण? हा सर, गुड मॉर्निंग आहे, चांगलं आहे. दाती साहेब गुड मॉर्निंग, कशात? आवाज गुड मॉर्निंग सर, आय एम फॅन्टास्टिक. ओके, थँक्यू. किशोर ऑटर साहेब गुड मॉर्निंग, कशात आपण? आपण हिरो सर गुड मॉर्निंग सर, तयारीत आहे सर, निघतोय दौऱ्यावर. हो, त्या मधल्या टी शर्ट मुळे खूप छान लुक आला एकदम हिरो. अरे साहेब गुड मॉर्निंग, कशात आपण? सर एकदम मस्त. ओके. कर्जावकर साहेब गुड मॉर्निंग, कशात आपण? गुड मॉर्निंग सर, फर्स्ट क्लास, मजेत सर. येस. कार्तिक राव साहेब गुड मॉर्निंग, कशात आणि कुठे आहात? गुड मॉर्निंग सर, ऑल इज वेल. घरी आहे. उद्या निघणार आहे. परवा लखनौला सेमिनार आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. चला छान. तुम्ही सगळे खूप छान काम करता. पण आज आपण मीटिंगची सुरुवात कार्तिक राव साहेबांच्या पॉइंट्सने घेऊ, कारण की मला वाटतं ते खूप खूप महत्वाच्या आणि कन्सर्नच्या पॉइंट्स आहेत. ओके. पहिला विषय म्हणजे हे जे इंटरेस्ट आहे, तर हे शक्यच नाही साहेब. कालच्या मीटिंगमध्ये जे काही झालं असेल, मी पहिल्यांदा तुमच्या तोंडातून ऐकलं की इंटरेस्ट म्हणून असं गेलेलं आहे, पण असं नाही. आपलं एक स्टँड असंच आहे जो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की समजा एखादा उद्योजक, हे उद्योजक म्हणजे आपल्याला संसार करायचा आयुष्यभर त्यांच्याबरोबर, त्यामुळे ते खूप महत्वाचे असले पाहिजे, चांगले असले पाहिजे. आणि एखादा उद्योजक जरा थोडासा कमी जास्त असेल, इनफॅक्ट गोगांच्या मॅडम बद्दल तुमचं काय मत होतं मला आठवतं अजूनही, आणि त्यांनी कशा प्रकारे त्या हे करत होत्या, त्यावेळी तुम्ही सांगितलं होतं की सर जे काही आहे ते, परंतु आता आपण बघतोय की पुढे कसं होतंय ते. त्यामुळे आपला स्टँड असा आहे की बाबा एखाद्याला जायचं असेल तर त्याला जाऊ द्या, बस एवढा स्टँड आहे आपला. पण पैसे दिले म्हणजे ते इंटरेस्ट देण्याचा अजिबात संबंध येत नाही. आयडियली दुसरी एखादी कंपनी असली ते सगळे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस बीजेस सगळे कमी करून, वजा करून, आणि जो टॅक्स समजा तुमच्याकडून 100 रुपये घेतले, समजा 18 रुपये मी गव्हर्नमेंटला देतो, गव्हर्नमेंटलाच दिले, ते सुद्धा न वजा करता आपण देतोय. आयडियली ते सुद्धा कमी करून घेतले पाहिजे. त्या इंटरेस्टचा हा विषय देतो. दॅट इज नंबर 1. ते आपण करूया. परंतु आता तुम्ही काही खूप महत्वाचे बेसिक गोष्टी सांगितल्या आणि मला वाटतं त्या परत 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 रिपीट होतात आणि ते रिपीट आता नाही होत झाले पाहिजे. मी आता ह्या गोष्टीमध्ये मी स्वतः इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे, त्याशिवाय ते म्हणजे ते ट्रॅकवर येणार नाही असं वाटायला लागलं. आता पहिला जो तुमचा मुद्दा आहे की एमबीडीए सिनियर प्राईम बीडीएंना न माहीत आहे असं डॉक्युमेंट, असं लिगल गोष्टी डायरेक्ट परस्पर जातात. आपण त्या दिवशी 2 आठवड्यापूर्वी ज्यावेळी डायरेक्ट मिटिंग घेतली, त्याच्यामध्ये सगळ्यांनी जे एमओएम बघितलं, मिटिंग जे आपण तयार केले मुद्दे, त्या मुद्द्यामध्ये पहिल्याच पानावर हा मुद्दा आहे की कोणतंही डॉक्युमेंट झालं, कोणतंही लिगल डॉक्युमेंट झालं तर विदाऊट तुमच्या माहितीशिवाय, म्हणजे आधी तुमच्याकडे जाईल आणि तुमच्या थ्रूच नंतर लोकांकडे जायला पाहिजे, किंवा ऍटलीस्ट तुम्ही अप्रूव्ह दिल्यानंतर बरोबर आहे सांगितल्यानंतर दिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये आता परत कोणत्याही परिस्थितीमध्ये, आणि लवेश सर, मंगेश सर, आता तुम्ही दोघंही ही जबाबदारी घ्या. कोणतंही डॉक्युमेंट आपण ज्यावेळी आता खाली देऊ विदाऊट प्राईम बीडीए, म्हणजे कोणतंही डॉक्युमेंट आता नवीन एखादं जनरेट झालं तर आधी प्राईम बीडीए त्यांना तेवढा वेळ द्यायचा की तुम्ही सांगा तुमचं जे काय ते, त्यानंतर मग आपण त्याला पुढे न्यायचं. हे आता विदाऊट फेल. आता याच्यामध्ये खूप कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. 500 रुपये टन आफ्टर सन ड्राईंग, आणि गरज नसताना आपण आपलं नाव खराब करतो असं दिसतंय मला. त्याच्यामध्ये काही गरज नसताना नुसते शब्द व्यवस्थित वापरत नाही, कन्फ्युजन करतं. आणि हे आता एवढं प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे आता काय आहे, एकीकडे मी एवढे मोठमोठे गोष्टी करणार, सेमिनार देणार, प्रेझेंटेशन देणार, आणि नुसतं बोलण्यासाठी नाही, आपलं उलट आहे. आपण ऍक्च्युअली करतोय, जे बोलतो ते करतोय, परंतु क्षुल्लक छोट्याशा या बाबीने जो कागद सगळीकडे सर्क्युलेट होणार. आता माझं समजा अटेंड केलं सेमिनार 2-3 हजारांनी जे काही केलं असेल आजचं प्रेझेंटेशन, पण आज जाणार उद्या 30 हजारांकडे, आणि मग ते नाव उगतच खराब होणार की एवढं मग समजत नाही. तर मला असं वाटतं की तुम्ही आधी गोष्टी बघाच, परंतु एकदम बेसिक आहेत की सनड्राय हा विषयच असला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे आता 14 साईट चालवतोय, आपल्याला कल्पना आहे ना की नेमकं काय होणार आहे, कसं होणार आहे, कसं आपण चालू करणार आहोत. तर त्याच्यामध्ये शेतकऱ्याकडून त्यांनी सनड्राय करून आणणं आणि आपण त्याला पैसे देणं हा विषय नसलाच पाहिजे त्यामध्ये. ओके, तर आपण ते काढू. आता याच्यामध्ये एक सगळ्यांनी समजून घेण्याचं असं आहे, आणि मला ते पेपरवर परत आणायचंय. मी परत तुमचं झाल्यानंतर त्याच्याशी मीटिंग घेतो, आजच घेतो.
की एक 100 रुपये प्रति टन ज्यावेळी तुम्ही कापू त्याचं वेट आहे आणि 400 रुपये तुम्ही कटिंग, लॉजिस्टिक, ट्रान्सपोर्ट हे जे सगळं आहे ते त्याच्यामध्ये आहे. हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्ये कुठेही आपल्याला ते ड्राईंग, ड्रायवेट वगैरे त्याच्यामध्ये टाकायला नको, कारण परत कन्फ्युजन तयार होत आहे प्रत्येक वेळी. आपण हार्वेस्टिंग प्रॅक्टिस अशी करून दिली पाहिजे की ज्यावेळी कापू त्यावेळी ते 30-40% तरी त्याच्यामध्ये सॉलिड कंटेंट असले पाहिजे. आयडियली याच्यामध्ये 3,000 रुपये प्रति टन हा डे 1 पासून ड्रायवेट बेसिसवर आहे. तो पण आम्ही डॉक्युमेंटमध्ये याच्यासाठी टाकला कारण की शेतकऱ्यांना दुधाची सवय आहे. दूध ते फॅट बघून आपण त्यांना दुधाचे पैसे देतो. एखाद्या दुधामध्ये समजा फक्त पाणी मिसळून आणलं तर आपण त्याच्यावर पैसे देत नाही. ते दुधाचं फॅट कंटेंट मधूनच आपण त्याला पैसे देतो. मग तसंच त्याला समजावं म्हणून हे सॉलिड कंटेंट आलं. पण आता काय होतं की सॉलिड कंटेंटमुळे खूप जास्त कन्फ्युजन होते. पण मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांना हे कळावं की 3,000 रुपये पर टन ड्राय मॅटर बेसिस, 1,000 रुपये पर टन ज्यावेळी त्याचा जे ड्राय मॅटर आहे तो कमीत कमी 35% असावा, 30 ते 35% असावा, 35% असावा मिनिमम. परंतु शेतकऱ्यांना ज्यावेळी लावायचं आहे आणि माझं कापणी केलं मला किती मिळणार असं ज्यावेळी शेतकऱ्यांकडून विषय येतो तर त्यावेळी 1,000 रुपये प्रति टन असं बोललंच पाहिजे आपण. आता तो ऊस कापल्यानंतर तो कारखान्यात जाईपर्यंत त्याचं साखर कमी होते, ज्या काही गोष्टी होतात तो आता वेगळा विषय आहे. ते आपण शेतकऱ्यांना दिले सांगून परत कन्फ्युज करण्याचं काहीच कारण नाही. तर लिगल डॉक्युमेंटमध्ये हे आपण चेंजेस करूया राहुल साहेब. आणि तुम्ही सगळे बीडीएम, मी तुम्हाला म्हणतो की ज्यावेळी तुम्हाला एखादा डॉक्युमेंट देण्यात आलं तर तुम्ही प्रत्यक्षात तुमचं पण ओपिनियन लिहा. बऱ्याच वेळा असं होईल की मला प्रत्येक डॉक्युमेंट वाचणं मला वेळ मिळणार नाही कदाचित, पण तुम्ही लगेच त्याचे करेक्शन करून मला पाठवत जा, आम्हाला पाठवत जा. हे असं आहे तर याच्याऐवजी तुम्ही हे सगळं करावं. लगेच इमिजिएटली पाहिजे तर त्याच्यावर तुम्ही प्रिंटआउट काढून पेनाने लिहिलं आणि तसं जरी दिलं हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये तरी चालेल. परंतु आपण ते सॉल्व्ह, कारण की ह्या अजिबात चुकीच्या गोष्टी आहेत. बाकी सॉफ्टवेअरचा हा जो आता कोणी म्हणजे प्रकार शोधून काढलाय की सिग्नेचर करा, त्याला क्रॉप करा आणि प्राईम बीडीने हे करा, हे तर म्हणजे मी ऐकूनच आता पहिल्यांदा तुमच्या तोंडून ऐकतोय. आणि हा सेम तशातला प्रकार आहे, मूर्खपणाचा प्रकार आहे. अतिशय ज्याला काहीच लिगल स्टँडिंग नाही. ज्यांनी लोकांनी लॉ वाचलाय नाही वाचलाय त्यांना माहिती असायला पाहिजे की आता सध्या सेल्फ डिक्लेरेशन आपण कोणत्याही ठिकाणी तुम्ही जाताय कुठे आता ही परिस्थिती आहे. तर रावल साहेब, तुम्ही मंगेश सर जरा तुम्ही त्याच्याशी ओरल डिस्कशन करा, काय करा, तुम्हाला जे काय तुमचे सजेशन ते पाठवून द्या. पण मी तर आता मीटिंग घेतो आणि हे अजिबात हे मी काढून टाकणार. लिगल इश्यू बद्दल अमृताबेन मॅडमचा जो काही विषय आहे तो ठीक आहे, पण अशा अनेक काही इश्यू असतील वगैरे 10, 12, 50 अजून असे काही असतील आपले तालुका, ती पण शक्यता नाकारायला नको. आपण त्यासाठी पण तयार आहोत. त्यासाठी काय करायचं मी तुम्हाला सांगेन. म्हणा पेलेटिंग मशीनचं असं आहे की 2 टाईपच्या मशीन, एकूण 20 मशीन्स आता आपण ऑर्डर केलेले, 20. आता विलंब त्यांच्याकडून होतोय. 80% पैसे देऊन झालेले आहेत आपले आणि बऱ्याच ठिकाणपासून तर 90% झालेले आहेत, 90-95%. पण तुम्हाला ऐकून खूप छान वाटेल, त्यापैकी 10 मशीन ज्या अशा आहेत त्या 2 टन पर आवरच्या आहेत, ज्या आपण बघितलेल्या नाही. म्हणजे बघितल्यावर असेल कदाचित, परंतु मी त्याची तुम्हाला व्हिडिओ पण मला द्यायचे, तुम्हाला तुम्हाला प्रत्यक्ष दाखवायची आहे. तर मग एखादी तुम्ही आपण 10 ऑगस्ट नंतर एखादी व्हिजिट वगैरे करू त्यावेळी पण बघा. पण त्याच्या अगोदर मला व्हिडिओ करून सगळ्यांना दाखवायचा आहे, कारण की तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे. आता हा जो एक आहे ना एम स्टो, एम पिलेट्स, हे खूप याची मार्केटिंग होणं, याचं प्रमोशन होणं खूप गरजेचं आहे. नाऊ वी आर ऑन प्रॉडक्ट. आणि हे असं प्रॉडक्ट आहे ना की जे उद्या ताजचा सगळं उद्योग समूह पण घेईल आणि उद्या चहावाला जो आपला टपरीवाला तो पण घेईल. त्यामुळे एक्सलंट सोल्युशन आहे नंबर. त्याच्यामुळे मला ते स्टोव आणि पिलेट याचं 2 टनाचं साहेब आपण 10 मशीन्स आपल्या त्या वेगवेगळ्या याच्यावर आहेत. 2 आलेल्या आहेत, एक आलेली आहे, दुसऱ्या आता उद्या येईल आणि बाकीच्या येत आहेत. वेगळा विषय आहे तो, मी तुम्हाला सांगेन तसं. बाकी आणखीन 10 मशीन्स आहेत, ज्या छोट्या छोट्या मशीन्स आहेत, 300 किलो पर आरच्या आहेत. आणि बेसिकली त्या मशीन आजच्या तारखेला ते फीड तयार करण्यासाठी वापरल्या जातात. मला तो पण तुम्हाला माहिती असणार आहे, त्या कोणी गेमको त्यामध्ये तयार करत नाही. तशा 20 मशीन आणलेल्या आहेत. आपला आता सगळा फोकस त्या ब्रिकेटला पासून पिलेटवर करायचं. पिलेटला खूप हाईप करायची आहे.
आणि याच्यापुढे येणाऱ्या याच्यामध्ये तशी कशी मार्केटिंग करायची, कशी त्या ऑर्डर्स घ्यायचे हे पण मी तुम्हाला सांगेन. आपल्याला मॅक्सिमम ठिकाणी पिलेट्स लावून त्याचाच धंदा करायचा आहे, याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. ओके. तिसरी तुम्ही जे सांगितलं एमएसपी, तर मला असं वाटतं की मी आज माझ्या सुरुवातच तुमच्याच उदाहरणाने केली, त्या एमएसपीनेच केली, की आता सगळ्या तालुक्याला, आता हा जो पॉईंट मी पहिला सांगितला ना आज, तोच तुम्ही सगळ्यांच्या मिटिंगमध्ये आज सांगा परत. मागे लागा त्याच्या की तू तालुक्याचा जर काही करत असेल ना, आणि आपल्याला माहिती तो काही ऐकणार नाही करणार नाही, तरी त्याला सांगा की बाबा तू आहेस ना इथं, तुझी लिस्ट काढ, प्रत्येकाला 15,000 रुपये मिळाले पाहिजे, तुला स्वतःला 1 लाख रुपये मिळाले पाहिजे, लिस्ट तयार कर. आणि दर महिन्याला 3 लाख 4 लाख हे जे उद्दिष्ट आहे ना, ते तयार करा. त्यासाठी कोणकोणते प्रोडक्ट, आणि मी हे पण सांगितलं त्याच्यामध्ये बायो एमकोल असेल, एमसीएनजी असेल, ते आम्ही सांगू कसा काय प्रोजेक्ट करायचा, काय ज्या गोष्टी वगैरे आहेत त्या. परंतु एमएसपी आहे ना, हा टोटली तुमचा स्थानिक विषय असला पाहिजे. मला फक्त कॉटनचे रुमाल तयार करायचे, तर ठीक आहे, व्हेरी गुड. महिला बचत गटाने तयार केलेले सुंदर कॉटनचे रुमाल आम्ही तयार करू ना, एमएसपी म्हणून विकू ना. ओके. परंतु जसं आज मी त्याला सांगितलं, जसं उत्पादनाचं उद्दिष्ट किती मी तयार करू शकतो, विक्रीचं उद्दिष्ट, रेव्हेन्यू धंदा मी किती करणार. आता तुम्ही जसं केलं तुमच्या एका प्रॉडक्ट बद्दल, तसं मग तुम्ही स्वतःच, जसं मी उदाहरण आज तुमचं दिलं, तसं तुम्ही दिलं पाहिजे. आणि एमएसपी सगळ्यांकडून करायला लागा. आता याच्याने काय होईल माहितीये का, याच्याने ते सगळ्या गोष्टी निघून जातील की पैसे आणि हे आणि इंटरेस्ट काय, आम्हाला इंटरेस्टच नाही या गोष्टीमध्ये. धंदा आता तुम्ही फक्त याच्यावर फोकस करा की पैसे कसे कमवायचे, आणि आम्हाला सांगा आमची मदत कुठे लागते तुम्हाला काय तुमच्या, आणि त्यांना त्यांच्या ह्याच्यावर टाका. हे एमबीएसला आपल्याला घडवायचं आहे. कुबड्या द्यायच्या नाहीत त्यांना सगळं हातात देऊन, त्यांना पळायला लावायचं आहे, त्यांना पोहायला शिकायचं आहे. त्यांना जा अभ्यास कर, जा. सगळं महिला बचत गट असतील किंवा अशा काही जिनिंगच्या मिल असतील किंवा अशा कोणते उत्पादन तयार होऊ शकतील, आणि तूच मला सांग की कोणतं ते उत्पादन आपण घेऊन विकू शकतो. आणि मी हे पण सांगितलं आज, अगदी साध्या साध्या गोष्टीपासून सुरुवात करा तुम्ही, चालेल. सॉक्स पासून सुरुवात करा तुम्ही, जे एकदम सिंपल वाटतं तुम्हाला त्याने सुरुवात करा. पण सुरुवात, कारण की आज तुम्ही सुरुवात केली, आज वही पेन घेतला ना, तर 3-4 महिने लागतील ऍक्च्युअली धंदा सुरू करायला. हे बरोबर, हे पण बरोबर आहे की नाही. सुरुवात करा, एकदम अग्रेसिव्हली करा. त्याच्यामुळे कोण काय करतंय ना एमसीएल बद्दल काय, त्याचा आपल्याला वेळच नाही त्याकडे बघण्याचा. सगळ्या वेळ याच्यावर तुम्ही आता फोकस करा. काही तुम्ही सुरुवात करा ना मीटिंगची याच्यावर, मी पण तेच करेन. मी पण दर आठवड्याला मी आधी विचारेन की तुम्ही केलं की नाही, तुम्ही तुमच्या परिवारची. आता जशी मी तब्येतीची काळजी विचारतो ना, तशी मी त्या परिवारच्या इन्कमची एक पहिली स्लाइड त्यांनी सुरुवातच करा, बस करायचं. ओके. आणि मला वाटतं ह्या गोष्टीवर आपण समजा पिलेट आणि ह्या सगळ्या ज्यावेळी गोष्टीवर लक्ष देऊ, लोकांच्या ज्यावेळी लक्ष देईल की आपण ऍक्च्युअली लोकांच्या इन्कम आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी काम करतो, तर ह्या सगळ्या गोष्टी मागे येऊन जातील. आणि एक अजूनही माझा विश्वास आहे, जी लोक 10 लाख रुपये 1.5 लाख रुपये भरून आलेत, ते फक्त आणि फक्त विजन मिशनवर बघून आले. कोणीही ना इंटरेस्टसाठी आला, ना कोणी याच्यासाठी आला की उद्या मला हे पैसे परत मिळतील की नाही, असं कोणीच नाही आलं. कुठेतरी आता फक्त तो जो विषय होता तो त्याचा फेथ उरला नाही, विश्वास उरला नाही, त्यामुळे कदाचित ते बॅकआउट होत असेल किंवा त्यांना चुकीचे लोक सांगणारे असतात, ते पण आपल्याला माहिती आहे. तर अग्रेसिव्ह करू आपण, प्रॉडक्टवर फोकस करूया आणि एमएसपी आणि पिलेट याच्यावर आपण फोकस करून पुढे काम करू. बरं, आता 2 महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपला आता संसार सुरू झालेला, ज्या काही छोट्या गोष्टी होत आहेत, काय होत आहेत, ते चालू राहणार आहे. ओके. रॉ मटेरियलचं झालं, इकडे झालं, बाकी कोणते सगळं आता आयुष्यभर चालू राहणार. आता बिझनेसला ज्यावेळी तुम्ही बघता, ओके, बिझनेसला बघत असताना एखादा बिझनेस कधी मोठा करायचा वगैरे किंवा कोणत्या लोकेशनला होतं, तर तुमच्याकडे एक सोल्युशन द्यायला असलं पाहिजे जगासाठी. कोणतं एक प्रोजेक्ट असेल, प्रॉडक्ट असेल, सॉफ्टवेअर असेल, जे काय ते एकदा एस्टॅब्लिश झालं, मग बिझनेसची पुढची पायरी काय असते, एक्सपान्शन. ओके. तुम्ही एक प्रॉडक्ट तयार केले, एक गाडी व्यवस्थित हिंदूंनी तयार केली, तर हुंदाई सगळा फोकस लावणार मार्केटिंगसाठी. मग शाहरुख खानला घेऊन येणार, मग इंडियामध्ये मग नवीन मार्केटला लॉन्च करणं, सगळं खूप साऱ्या गाड्या तयार केल्या असल्या तरी ते. तर तसं प्रत्येक प्रॉडक्टचं, प्रत्येक बिझनेसचं ती एक व्यवस्था असते, ती एक प्रोसेस असते. ओके. अमेझॉन पण कुठपर्यंत काम करणार पहिले 8 वर्ष, की मला ती बिझनेस मॉडेल, बिझनेस स्ट्रॅटेजी एकदम फायनल एस्टॅब्लिश होत,
मग तो फुल एक्सपांड करणार. आणि मग तुम्ही त्याचे एक्सपेन्शन बघा. मग अमेझॉनचं बघा, ऍपलचं बघा, ते खूप एक्सपोनेंट म्हणजे खूप जास्त असतं. एका तिथपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. ओके, आता आपण त्या लेवलला आहोत. आता सगळ्या जगात संपूर्ण महत्वाचा विषय सस्टेनेबिलिटी आहे. आणि ह्या सस्टेनेबिलिटीला घेऊन फुल प्रूफ मॉडेल सोल्युशन आज आपल्याकडे आहे एचसीएल कडे. आणि हे प्रॉडक्ट, हा बिझनेस जो जगभरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये आपण नेऊ शकतो, करू शकतो, तो सगळा बिझनेस सगळं तयार झाल्यानंतर असं शांत बसण्यात काहीही अर्थ नाही. आता आपण हेच सोल्युशन घेऊन उद्या पाकिस्तानामध्ये पण बिझनेस करू शकतो, चायनामध्ये पण करू शकतो, रशियामध्ये पण करू शकतो, सगळीकडे करू शकतो. अशा प्रकारे इट इज नॉट जस्ट अबाउट क्रिएटिंग दॅट प्रॉडक्ट, इट इज अबाउट क्रिएटिंग दॅट प्लॅटफॉर्म. आणि ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीची 3 मेजर सेक्टरची आपण काळजी घेतली. फूड, फ्युएल आणि शेल्टर किंवा आपण म्हणून थिंग्स. तर आता आपण कालच्या एका पवित्र दिवसापासून आपण आपल्या कॅम्पेनिंगची सुरुवात केलेली आहे. ते कॅम्पेन खूप मोठ्या लेवलला मी नेणार, म्हणजे आपण नेणार आहोत. मी नेणार असं म्हणतो कारण की मी यांना सांगतो की असं करायचंय म्हणून. आणि मला माहिती आहे की त्याची किती जास्त डिमांड आहे. त्याच्यामुळे कदाचित उद्या अगदी अमेरिकेमध्ये बसलेले, युएसमध्ये बसलेले, युकेमध्ये बसलेल्या लोकांना कळेल की अरे कोणतरी असं काम या लेवलला करतो. माझ्या पद्धतीने करणार, तिथे पडणार, शिकणार, तिथे आपण काहीतरी गोष्टी आणखी नव्याने करणार, ते चालू राहणार ती प्रोसेस आहे. पण याला प्रचंड जेचं पॉसिबल आहे ते सगळीकडे आपण नेणार आहोत. ओके, दोन्ही माध्यमाने नेणार. एक तर सॉफ्टवेअरचं जे आहे मास मीडिया, त्याच्या माध्यमातून नेऊ. आपण प्रिंट मीडियामध्ये जे काही प्रेस आहे, जसं आता माने साहेबांनी एवढं चांगलं काम केलं आणि त्यांना अनुभव पण आलेला आहे. या गोष्टी सगळ्यांना खूप जास्त कळणार ना, म्हणजे आता कळेल आता म्हणजे बाहेर जाऊ त्यावेळी. ओके, तर न्यूज असतील, काही पेड न्यूज असतील, काही कॉन्फरन्सेस असतील, याच्यामध्ये आता आपला एकच फोकस असणार याला भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्यासाठी. ते म्हणजे त्या प्रत्येक राज्यामध्ये एक सेमिनार दर आठवड्यात. बस आता याच्यामध्ये ना पाहिजे तर आम्ही जबाबदारी घेऊ की लोकेशन आपण आयडेंटिफाय करू एकाच ठिकाणी, एकाच हॉटेलमध्ये. आता म्हणजे जसं आपण फॅमिलीला घेऊन हॉटेलमध्ये जातो, एका ठिकाणावरून ते सगळं बुकिंग करतो, तर तसंच आपण बुकिंग करू शकतो एका लोकेशनचे. म्हणजे कळालं ना, म्हणजे आता एवढं सोपं झालेलं आहे. तर 23 लोकेशनला 23 आणि पूर्णपणे, आणि वी आर ऍब्सोल्युटली लिगली, टेक्निकली, एथिकली ऍट राईट प्लेस टू डू. लोक काही नसताना मार्केट करतात, आपण सगळं करतो व्यवस्थित. आणि तरी त्यानंतर आपल्याकडे क्रेडिबिलिटी आहे ती करण्याची. आधी ते लक्षात घ्या. कोणते प्रोजेक्ट चालू आहे, नाही चालू आहे, हे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये चालू आहे, चालत असतं. आपण प्रचंड बेटर पोझिशन मध्ये आहोत. त्याच्यामुळे एक म्हणजे तुम्ही प्रत्येकाने आपल्या डोक्यात घ्या की आपण बायोफिल्ड मध्ये नंबर 1 कंपनी आहोत तर आहोत, पण त्या बायोफिल्ड कडे पण आता पलीकडे गेलोय. आता आपण एमबीएस बोलणार नाही, एमसीएल बायोफिल्ड स्टार्टअप नाही बोलणार, एमसीएल सस्टेनेबिलिटी स्टार्टअप बोलणार, एमएसएस. आणि त्याच्यामुळे मग आपण आता त्याच्याही पलीकडे पुढे सस्टेनेबिलिटी या सेक्टरमध्ये आपण जगातील नंबर 1 कंपनी होतात. आधी तुम्ही हे डोक्यात घ्याच, याच्यामध्ये कुठेही कमी नाही. आता याला व्यवस्थित प्रमोट करणं, मार्केट करणं आणि त्या लेवलला स्वतःची ब्रँडिंग आणि इज्जत नेऊन ठेवणे आता हे महत्वाचं काम आहे. 23 राज्य, 23 सेमिनार दर आठवड्याला, ज्याच्यामध्ये पहिले 2-3 राज्य आपण काही करत नाहीये. तुमच्याकडून अपेक्षा हीच आहे की आपण फक्त जे स्पीकर आहेत, जे मनापासून व्यवस्थित करतील, त्याच्यावर तुम्ही तुमचे स्पीकर तयार ठेवा. ते स्पीकर त्या योग्य वेळेला तिथे येतील, ते करतील, एवढं आपण बघू आणि सुरुवात करू. ओके, तर सुरुवातीला आपण 7-8, आता याची कालपासून सुरुवात झाली, 15-16 ह्या विकेंडला एक आहे. आता आपण काय केलं माहिती का, प्रत्येक विकेंड ठरवलंय. म्हणजे हे 23 सेमिनार एकतर शनिवारी किंवा रविवारी अर्धे करून होतील, आठवड्यातून एकदाच. ओके, तर आपण सुरुवात करतोय 7-8 लोकेशन, 10 लोकेशनवर, नंतर मग 23 लोकेशनवर जाऊ. दर मग एकदा 23 लोकेशनला गेलं की दर आठवड्याला ते होणारच. कोणत्याही लोकेशनला एकदा सुरुवात झाली, जशी आता हैदराबादला आहे, तर ती कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबणार नाही. रायपूरला एकदा सुरुवात झाली तर कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही. पहिली जी फेज आहे ती म्हणजे योग्य उद्योजक निवडण्याची. नंतर आपण कोणत्या फेजमध्ये जाणार, तर आपण फेजमध्ये जाणार एलपीजीला एलिमिनेट करण्याची. मग आपल्या सगळ्या उद्योजकांना घेऊन मग आपण सांगणार की कसं आपण आपल्या एमस्टो
आणि या गोष्टीने प्रत्येक गोष्ट, प्रत्येक इलाका, प्रत्येक गाव, शहर कम्प्लीट एलपीजी फ्री करणार आणि सगळे पैसे आपण कोणत्या आपल्या शेतकऱ्यांना आणि लोकांना देणार. मग वेगवेगळे फेजेस येतील, पण आता एमसीएलचं हे आंदोलन किंवा एमसीएलचं हे जे काम करण्याची पद्धती याची चालू राहणार. त्यामुळे 23 ठिकाणी आता ही सुरुवात एक नव्या फेजमध्ये आपण एंटर करतोय. कालपासून एका पवित्र दिवशी आपण आता एक नवीन फेजची सुरुवात केलेली आहे आणि मी तुम्हाला लिहून देऊ शकतो या गोष्टीकरता की ही फेज आता आपल्याला खूप मोठ्या लेवलला घेऊन जाणार आहे. तुम्ही फक्त ते फोकस करा तुमच्या स्पीकरवर. आणि जसं आता लवे सरांनी सांगितलं यांना, दातीर सरांना, कधीही आपल्या एमसीएल बद्दल काही सांगायचं झालं त्यांना सांगा सेमिनारला. घरातला जरी असेल, सख्खा मित्र असेल, त्याला म्हणा प्लीज तुझ्या सेमिनारला. आणि तो 500 रुपये सुद्धा समजा देत नसेल तर तो आपल्या काहीच कामाचा आहे. त्याच्याबरोबर तुम्ही जेव्हा पार्टी करा, तुम्हाला जे करायचं करा, पण धंदा करू नका. ठीक आहे, हा झाला एक. दुसरा पॉइंट असा आहे तो म्हणजे 10 ऑगस्ट. 10 ऑगस्टला आपल्याला नेमकं आता काय करायचं आहे. सो जे काही दिवसापासून माझ्या डोक्यात होतं ते थोडंसं आपण डिले झालेलो आहोत, तर त्याच्यामुळे ते करता येत नाही. म्हणून आपण 10 ऑगस्टला तसंच कार्यक्रम करणार आहोत जो आपण दरवर्षी करतो. आपण सगळ्या बीडीएस ना आता 10 ऑगस्टची एक थीम आपण विचार केलेला आहे. तुम्ही पण याच्याबद्दल आता मी तुमच्या समोर मांडतोय पहिल्यांदाच, तर तुम्ही पण तुमच्या सगळ्या गोष्टी मला इनपुट द्या. मग आपण सोमवारपासून ठरवू काय करायचं. तर माझं जी थीम आहे एमसीएलची आपल्याला यावेळी ठेवायची आहे ती म्हणजे गोईंग ग्लोबल. गोईंग ग्लोबल अशी थीम ठेवायची आहे. आता आपल्याकडे 5 आठवडे आहेत, 5 ते 6 आठवडे आहेत आपल्याला 10 ऑगस्टसाठी. तर तोपर्यंत म्हणजे 5च आठवडे आहेत. तर त्यामध्ये आपण सगळे प्रयत्न करूया. मी पण खूप प्रयत्न करेल की आपलं एक ब्रँड परसेप्शन मार्केटमध्ये तयार होण्याचं, की आता एमसीएल एक वेगळ्या लेवलला चालतं. आपला फोकस असणार आहे की आपल्याला हे एमसीएल घेऊन ह्याच वर्षी प्रयत्न करू एकदम फुल, ह्याच नोव्हेंबरमध्ये जगाच्या प्लॅटफॉर्मवर सीओपी मध्ये जायचं. कसं जगाला वाचवायचं, काय करायचं हे सोल्युशन घेऊन आपल्यापैकी लोक म्हणजे मेन आता आपल्याकडे खूप चांगले बोलणारे लवे सर, कार्तिक रावल साहेब, मंगेश सर, कदाचित तुम्ही जाऊन तिथे स्पीकर म्हणून असाल, तुम्ही जगाला उद्बोधन कराल. काही तो एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे स्वतः तिथे नेण्याचा. पण त्याच्या अगोदर ही प्लॅटफॉर्म आहे की त्याच्या अगोदर हे आपलं फाउंडेशन आहे जे आपल्याला करायचं आहे. ज्या फाउंडेशन मध्ये मग प्रत्येक तालुका आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सॅटर्डे सेशन, मग याच्यावर त्याच अग्रेसिव्हने आपल्याला सुरुवात करायची आहे. मग ते अग्रेसिव्ह करता करता आणि हे सगळे व्हिडिओ त्यामध्ये एमपिलेट, प्रॉडक्ट, उत्पादनं, हे सगळं जातं, हे सगळं करतं. हे पुढच्या 5 आठवड्यामध्ये आपल्याला प्लॅन करायचं आहे. मग 10 ऑगस्टला तिथे त्या ठिकाणी आपण सगळं फक्त आपल्या बीडीएसना बोलू. मग अशा लोकांना बोलू की जे याच्यामध्ये आता पुढे या संघटनेला पुढे नेणार आहेत. आणि अशांचं मग जसं आपण अदरवाईज घेतो एका मोठ्या चांगल्या हॉटेलमध्ये, हॉलमध्ये, जिथे मी सगळ्यांना सांगेल की कसं आपल्याला पुढे जायचं आहे. असा आपण 10 ऑगस्टचा कार्यक्रम करू. याच्यामध्ये तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत, आता एक आहे ना, स्वतःला आता आपण प्रॉडक्ट आणि उत्पादनाच्या पलीकडे पर्पज म्हणून न्यायचंय. जगाला पण मग पर्पज म्हणून दाखवा तुम्ही पण. आपल्याला ते पण तेच दाखवावं लागेल. ज्या गोष्टींपासून सुरुवात केली ना, आता सुद्धा काय करावं लागेल 10 ऑगस्ट अगोदर 10, 12, 15, 20 प्रॉडक्ट जेवढे तुम्हाला जमतात त्या प्रॉडक्टचे उत्पादन करणं. कमिंग सून म्हणून जी उत्पादन असतात ते मी पिलेटचं तयार करतो, त्या मशीनचं तयार करतो, मी एमस्टोचं तयार करतो, हे माझ्याकडे लागलं. सपोज तुमच्याकडे जे काही एमएसपी तुम्ही तयार करताय, जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आता जे काही 17, 18, 20 तुम्ही जे आतापर्यंत केलं असतील प्रत्येकाचे व्हिडिओज करा स्मॉल, आणि लोकांना कळवते वी आर, म्हणजे आम्हाला फक्त योग्य लोक हवेत ज्यांच्यावर धंदा करायचा. पण आमचं फोकस हेच आहे. आता सगळीकडे पुढच्या 5 आठवड्यामध्ये मार्केटमध्ये एवढं गेलं पाहिजे ते, राईट, की म्हणजे वेगळंच वातावरण तयार झालं पाहिजे. एकदम वातावरणच बदलून टाकू आपण. हे सगळे एवढे आपण सहन केले ना, ही काळ रात्र बंदच करू आणि एकदम पाठ करून दाखवू आपण. वाटलं पाहिजे की लोक आता सूर्य उगवलेला तर एमसीएल आहे पुढे, बस असं पूर्ण फोकस करायचा आहे. 10 ऑगस्टला तो कार्यक्रम भले आपण फक्त इन्व्हायटीजचा जरी असला ना तरी बाहेर सगळ्या देशामध्ये कळायला पाहिजे की एमसीएल प्रचंड मोठा कार्यक्रम करतो.
आणि करतंय. इट इज ऑल अबाउट द थॉट, राईट. दाखवण्यासाठी काही नाही, आपल्याला खरंच ग्लोबल जायचंय आणि मिळून आपल्याला ह्या सीओपीला जायचं. ते सीओपी 27-28. ओके, तर ही थीम आहे, असा एक कार्यक्रम आहे. हॉटेल बद्दल मी ते कन्फर्म करतो, पण तुम्ही मला जर तुमचे सगळ्यांचे जे विचार आहेत लिहा, बोला, म्हणजे अर्थात लवेश सर आणि मंगेश सरांचीच, आणि मला सांगा. म्हणजे सोमवारी आपण याला सोमवारच्या अगोदर फायनल करू, सोमवारी ते हॉल बुक करून टाकू. बाकी सगळं एमएसपी वर विचारायचं. आणि तुम्ही देखील नुसतं हे तर झालं आपण जे तयार करतोय सगळ्या गोष्टी मार्केटिंगचं, तुम्ही प्रत्येक वेळी आपल्या ह्या सगळ्या एमबीएसना तो किती रागवलेला असेल, नाराज असेल, काहीतरी त्याला विचार, बाळा एमबीएस काम केलं का, लिस्ट तयार केली का, किती इन्कम जनरेट करायचंय, फक्त विचारा त्याला. बाकी काहीच विचारू नका. सॅटर्डे सेशन नका विचारू, काय एमबीपी किती बाकी आहे, किती करायचं, म्हणजे पैसा दृष्टीवर ठेवू नका. जे आलेत ना माझ्यावर भरोसा ठेवून, मला आता त्यांना इन्कम द्यायचं बस. आणि कोणता प्रॉडक्ट आपले घरातल्या बायका तयार करतील बस तेवढं. ज्यूटच्या बॅगा तर ज्यूटच्या बॅगा, गोण्या करून ते गोण्याचं पाय पुसायचं करत असतं, गरवाचं पाय पुसायचं करू. पावसामध्ये त्याची खूप गरज असते. काय जे पाहिजे ते विकू आपण. ठीक आहे. आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये, मी सगळ्यांना एक फॅमिली म्हणून सांगतोय, आणि मला माहिती आहे की आपणच सेल ठीक करणार आहोत. कधीही हे छोट्या छोट्या गोष्टी आपण, म्हणजे छोट्या छोट्या चुका आता आपण अफोर्ड करू शकत नाही. जशी आता तुम्ही रावल साहेबांनी ज्या 2 चुका सांगितल्या, आपण अफोर्डच करू शकत. हे क्रॉप करून हे करणं किंवा हे म्हणजे एकदम एकदम क्षुल्लक आहे ते. ओके, प्लीज कोणीच करायचं नाही. कोणाच्याही डोक्यात, म्हणजे कोणालाही निदर्शनास आलं की आराम दाबायचा. आराम दाबायचं म्हणजे लवेश सर किंवा मंगेश सरांना खूप ते चुकीचं बंद करा. ठीक आहे, तर आपण ते करू शकत नाही चुका, आणि आता स्वतःला नेक्स्ट लेवलला नेऊ. ओके, नवीन पर्वाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. ओके सर, थैंक यू सर. मैंने बोला था ना 2 चीज के बड़े 2 चीज मिलेगा, सो थँक्यू व्हेरी मच. तर मग श्यामसरांनी म्हटल्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी नोंद घेतलेली आहे. मला वाटतं की प्रत्येकाला सगळं कळलेलंच आहे. तर पुन्हा एकदा तरी आणखी कोणाला काय विचारायचं असेल तर आपल्याकडे 1 मिनिट बाकी आहे अजून. ओके, मग हात वरती. पुन्हा एकदा वैभव चव्हाण साहेबांचं नाव न घेतल्यावर आनंद झालेला आहे, सॉरी दुःख झालेलं आहे. मग तुमची माफी मागतो. ओके, थँक्यू. तो आता आपण प्राचार्य विनंती, प्राचार्य तुमचं स्वागत आहे. टेक्निकली तुम्हाला काही गाईड करायला आवडेल का आमच्या फोरमला? येस सर, थँक्यू. मला आता पर्टिक्युलरली सिनियर बद्दल असं बोलावं वाटेल की वेनेवर वी कंडक्ट एनी मीटिंग, वेदर इट्स मंगेश सर असतील, लवेश सर असतील, तर पहिले वी आस्क पॉइंट फ्रॉम श्याम सर, वी टेक द बुलेट पॉइंट फ्रॉम हिम अँड देन ओनली वी से. पण आता लोकांनी पर्टिक्युलरली तो वर्ड घेतला इंटरेस्ट. ॲज श्याम सर सेड अँड वी ऑलवेज से, इट इज अवर कमिटमेंट. इफ वी आर कमिटेड इन द मार्केट समथिंग, सो वी आर रेडी फॉर इट. दॅट्स वॉट. ते सगळ्या गोष्टींचा बेस होता जे मी त्या सिनियरच्या याच्यामध्ये बोलले. प्रत्येकाने तो वर्ड घेतला, त्याला आपण काही करू शकत नाही. द अल्टिमेट थिंग कमिटमेंट. आपण जर कोणाला कमिटेड असू कोणत्या गोष्टीसाठी, स्पेसिफिकली फॉर मनी, सो वी विल डू इट. सेकंड थिंग, जे ऍडमिनिस्ट्रेशनच्या रिलेटेड गोष्टी आहेत, ऍज इन आता जे रावल सर बोलले, तर दॅट इश्यू वॉज ऑलरेडी डिस्कस विथ मंगेश सर. त्याचं आपण इम्प्लिमेंट पण केलं, एक्झिक्युशन पण केलं. पण देन मला असं वाटतं ना की स्पेसिफिकली काही ऍडमिनिस्ट्रेशन रिलेटेड पॉइंट्स असतील तर त्याच्यासाठी इफ यू अलाव, तर आपण एक वेगळा वेळ देऊया आणि त्याच्यामध्ये डिस्कस करूया अलॉंग विथ लवेश सर अँड मंगेश सर. बट देन ऍट दिस प्लॅटफॉर्म वी शुड नॉट वेस्ट टाइम ऑफ श्याम सर, असं मला वाटतं. तर तुम्ही आम्हाला सांगा, वी आर रेडी टू अँसर यू. आपण कधीच नाही बोलत नाही, पण इथे ते नको डिस्कस करा. याच्यानंतर जर तुमचे इश्यू सॉल्व्ह नाही झाले ना, तर आपण श्याम सरांशी डिस्कस करू. तेच मला बोलायचं. थँक्यू. ठीक आहे, म्हणजे मॅडम मी परत एकदा करेक्ट करतो. आपण एकदा कमिट केलं म्हणजे करणार, याचा अर्थ इंटरेस्ट होत नाही, इंटरेस्ट काही देणार नाही. नंबर 1, दॅट इज प्लीज क्लिअर. दुसरी गोष्ट म्हणजे जसं मॅडम बोलला त्याप्रमाणे असं काही तुमच्या निदर्शनात आलं तर अलार्म दाबा, म्हणजे सर लवेसर करा, तिथे सॉल्व्ह करा. आणि खरंच हा वेळ आपण योग्य ठिकाणी दिला पाहिजे. थँक्यू. येस सर, थँक्यू प्राची मॅडम, थँक्यू एव्हरीबडी. अजूनही कोणाला विचारायचं का? मला जास्त ना कॉन्फिडन्स, कोणी काय विचारणार नाही, तेव्हाच म्हणतो मी. अजून कोणाला काय विचारायचं का? सो थँक्यू व्हेरी मच. 11 वाजून 6 मिनिटं झाली, आपली मीटिंग 6 मिनिटं लेट झालेली आहे.
तर पुन्हा एकदा प्राची मॅडम आणि त्यांच्या टीमचं कौतुक, खूप चांगलं काम चालू आहे. अनेक गोष्टी तुम्ही जर पाहिल्या असाल की पूर्वीची आपली मिटिंग आणि आताची आपली मिटिंग याच्यामध्ये तफावत आहे. अनेक गोष्टी आता ऑटो मोडला जात आहेत. त्यासाठी आपण आपल्या प्रोजेक्ट एक्झिक्युशन टीम ज्या प्राची लीड करतात, ऍडमिन टीम, त्यांचं कौतुक पण करायला पाहिजे. 100 चांगल्या गोष्टी होतात, त्यातल्या 2 गोष्टी कदाचित तुम्हाला चुकी सापडतात, पण त्याच्यावर 98% चांगलं काम झालेलं पण असतं. हे देखील आपण मान्य केलं पाहिजे आणि सहकार्याची भूमिका घेऊन पुढे जाऊया. ऑफकोर्स गोईंग ग्लोबल डोक्यात, गोईंग ग्लोबल आता हाच प्रॉडक्ट लोकल आणि गोईंग ग्लोबल आता असं काय आमचं सांगतील आपल्याला. सामसराने म्हटल्याप्रमाणे तुमच्या डोक्यातला 10 ऑगस्ट हा तुम्ही प्लीज लिहून पाठवा, मंत्र नको. म्हणजे आम्ही तो श्यामसरांना शेअर करून कलेक्टिव्हली सगळ्यांचे एकत्र करून तुम्ही आजच पाठवा, छानपैकी लिहून टाईप करून, जेणेकरून मग श्यामसरांची आम्ही त्यांना फॉरवर्ड करू, सो दॅट श्यामसरांकडनं फायनल गोष्ट येऊन जाईल. थँक्स अ लॉट. पुन्हा एकदा खूप चांगलं काम चालू आहे. आपल्या फ्रायडे वेबिनारची कक्षा प्रत्येक तालुक्यात आता म्हणजे प्रत्येक शुक्रवारी वृंदावत चाललेली आहे. वी हॅव ऑलरेडी डबल द रजिस्ट्रेशन. स्लोली आपण आता प्रॅक्टिकली लोक यायला लागतील मोठ्या प्रमाणात, येतात मोठ्या प्रमाणात. आपली कॅपॅसिटी वाढवणार आहोत, जेणेकरून आपण जसं शिकलो आज की 21 युनिव्हर्सिटीज, विश्वविद्यालय तक्षशिलासारखे होते आणि आपण हे म्हणतो की फ्रायडे वेबिनार तक्षशिलाची फ्रायडे वेबिनार आहे, तर आपली पण आपण संख्या वाढवूया आणि असं काम चांगलं करूया. विश ऑल द बेस्ट फॉर युअर झोनल सेमिनार्स. पाऊस खूप पडतोय, तर सांभाळून प्रवास करा. आणि मी छत्तीसगडला म्हटल्याप्रमाणे व्यक्ती डिपेंडंट सेमिनार करू नका. एखादा आजारी पडला, होऊ शकला नाही, तरी बदली वक्ता तयार ठेवा. म्हणजे तयार करताय. वन्स अगेन कॉंग्रॅट्स एव्हरीबडी, टेक केअर ऑल आणि इट्स ओव्हर टू सगळ्यांचे आभार म्हणून इट्स ओव्हर टू मंगेश. Thank you very much, Lamesh sir. Thank you very much, Shyam sir.